हॅलो अँड वेलकम टू सिव्हिल सेतू मराठी. या व्हिडिओमध्ये आपण 2025च्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत MPSCच्या. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण 30 पासून 60पर्यंत क्वेश्चन्स बघूयात. सो हा पार्ट 2 आहे या सिरीजचा. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पार्ट 1 आधी बघा, त्याच्यामध्ये आपण 1 ते 30 प्रश्न कवर केलेत. ओके, इन डेप्थ ॲनालिसिस आहे ते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके, सो आपण आता पुढे जाऊयात. आपण 31st क्वेश्चनपासून सुरू करूयात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 30 प्रश्न बघितले होते. आपण आता 31पासून सुरू करूयात. ओके, सो याच्यात बघा काय विचारलं आहे. मॅच द पोल्युटंट्स इन लिस्ट 1 अँड देअर इफेक्ट्स इन लिस्ट 2. ठीक आहे, हे काही पोल्युटंट्स दिलेत आणि लिस्ट 2मध्ये तुमचे इफेक्ट दिलेत, तर आपल्याला मॅच करायचे आहेत. ओके, सो बघा याचं डायरेक्ट आन्सर काय आहे. हे आहे सेकंड, फॉस्फेट फर्टिलायझर्स इन वॉटर. त्याच्यामुळे काय होतं, युट्रिफिकेशन होतं. ठीक आहे, युट्रिफिकेशन म्हणजे काय मी सांगतो. मिथेन, हवेतला जो मिथेन आहे त्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते खूप. ठीक आहे, सिंथेटिक डिटर्जंट्स इन वॉटर. ते वॉटरमध्ये जे सिंथेटिक डिटर्जंट्स असतात त्याच्यामुळे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला आपण BOD म्हणतो, तर ते वाढतं. आणि नायट्रोजन ऑक्साईड्स जे हवेत असतात त्याच्यामुळे ॲसिड रेन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, सो आपण आता प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघूयात या सगळ्या पॉल्युटंट्सबद्दल. ठीक आहे, सो हे बघा याचा आन्सर काय आहे, इथं दिला आन्सर. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो. 1 to 100 क्वेश्चनची एक्सप्लेनेशन आहे याच्यामध्ये. सो ही PDF मी तुम्हाला शेअर करतो. सो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ठीक आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ओके, या क्वेश्चनबद्दल बघा आता. फॉस्फेट फर्टिलायझर जे आहेत त्याच्यामुळे युट्रिफिकेशन होतं. ठीक आहे, युट्रिफिकेशन म्हणजे काय, तर जेव्हा असे फॉस्फेट फर्टिलायझर किंवा याच्यापेक्षा जास्त घातक जे फर्टिलायझर्स असतात ते जेव्हा लेकमध्ये जातात त्याच्यामुळे काय होतं, लेकवरती आहे ना अल्गी ब्लूम होतं, शेवाळ यायला सुरुवात होते. आणि हळूहळू ती शेवाळ पूर्ण सरफेस एरियाला कवर करून घेते लेकच्या. आणि त्यामुळे होतं काय, जेव्हा सनलाईट सरफेसवरती पडते त्या लेकच्या, तर ते सरफेसच्या आत जात नाही सनलाईट. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, जे पाण्याच्या आत जे ऑक्सिजन सेपरेट होणार होतं पाण्यातून ते होत नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ण ॲक्वॅटिक लाईफ आहे ना ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे, सो त्याला म्हणतात युट्रिफिकेशन, यालाच ॲल्गी ब्लूम पण म्हणतात. ओके, पुढचं बघा मिथेन. मिथेन काय आहे, ग्रीनहाऊस गॅस आहे. आणि मिथेन हा जनरली नॅचरल ग्रीनहाऊस गॅस म्हणून आपण रेफर करतो. ठीक आहे, हा बघा हा 28 टाइम्स जास्त इफेक्टिव्ह आहे वॉर्मिंगसाठी अर्थच्या कार्बन डायऑक्साईडपेक्षा. ठीक आहे, आणि हा एकदा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाला तर तो 100 वर्ष राहतो ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, सो हे आहे मिथेनबद्दल. मिथेन बघा कुठून कुठून जास्त एमिट होतो, वेटलँड्समधून, पॅडी फील्ड्स वगैरे तुमच्या शेतातून पण जास्त एमिट होत राहतो. पुढे सिंथेटिक डिटर्जंट. सिंथेटिक डिटर्जंटमुळे काय होतं, BOD वाढते, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता हे काय सेपरेट सांगत नाही, तुम्ही एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये आपण वाचतो आहे. BOD काय असतं, COD काय असतं, TOD काय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो आपण याच्यावरती स्किप करूयात. फक्त एवढं लक्षात ठेवा की सिंथेटिक डिटर्जंटमुळे BOD वाढतो. ओके, पुढे आहे नॉक्स म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड्स. त्याच्यामुळे काय होते, ॲसिड रेन होते. बस नॉक्स आणि सॉक्स. ठीक आहे, हे 2 लक्षात ठेवा. तर बाकी काही नाही, हे सगळं त्याचंच रिव्हिजन मटेरियल सेम क्वेश्चनचं खाली दिलेलं आहे. आणि महाराष्ट्राबद्दल जर याच्याबद्दल बोलायचं झालं तर मुळा मुठा जी रिवर आहे पुण्यातली, त्याच्यामध्ये अल्गी ब्लूम खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे BODचा इश्यू त्याच्यामध्ये दाखवतो आहे. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. आणि काय झालं, आपल्या जे मोटरसायकल्स वगैरे घेतो आपण किंवा कार घेतो त्याच्यामध्ये BS6 एमिशन नॉर्म्सवरती त्या रन होतात. ठीक आहे, BS6 काय एमिशनच्या रिलेटेड आहे हे. पुढे तुमचा इन फ्युचर याच्यामधून काय प्रश्न निघू शकतो, तर हे बघा ब्ल्यू बेबी सिंड्रोम काय असतो, हे पण आपण एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये वाचतो. ब्ल्यू बेबी सिंड्रोम होतो कशामुळे, पाण्यामध्ये जे नायट्रेट्स डिझॉल्व्ह झालेले असतात त्याच्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम होऊ शकतो. ओके, पुढे बघा BOD आणि CODमधला डिफरन्स काय आहे हे पण एकदा लक्षात ठेवा, इन फ्युचर विचारू शकतात. हो, समोर जाण्याआधी एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे. आपला एक प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राम सुरू आहे ज्याला आपण PPP प्रोग्राम म्हणतो. सो हा येत्या प्रिलिम्ससाठी आहे, तुमच्या 2026ची जी प्रिलिम्स होणार आहे 31 तारखेला, त्याच्याबद्दल हा प्रोग्राम आहे. एकदा जरा याच्याबद्दल ऐकून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 तुमच्या सब्जेक्ट टेस्ट भेटतील, जे तुमचे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी ज्या आहेत, जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला 10 टेस्ट भेटतील. प्रत्येक सब्जेक्टवरती 1 टेस्ट आणि प्रत्येक टेस्टमध्ये 100 MCQ. अशा तुम्हाला सब्जेक्ट वाईज 10 टेस्ट भेटतील. तुम्हाला यामध्ये 3 फुल लेंथ टेस्ट भेटतील. ठीक आहे, पूर्ण सब्जेक्ट कवर झालेल्या फुल लेंथ टेस्ट 3 भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला 2 करंट अफेअरच्या टेस्ट भेटतील. ठीक आहे, आणि तुम्हाला याचे एक्सप्लेनेशन भेटेल ऑब्व्हियसली. आणि तुम्हाला 6 महिन्याच्या जे करंट अफेअरची मॅगझिन आहे ती तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल. ठीक आहे, हा जो प्रोग्राम आहे हा प्रॉपर ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे, काहीच ऑफलाईन नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, याची प्राईज आहे फक्त 999मध्ये. ठीक आहे, आणि हा प्रोग्राम 19 तारखेला सुरू झालेला आहे. ठीक आहे, काही टेस्ट याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. सो तुम्ही आतासुद्धा एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.
जो लेटेस्ट मेसेज आहे तिथं मी टाकून ठेवलं, त्याच्यामध्ये एनरोल नाव दिलेलं आहे, त्याच्या खाली लिंक आहे. तर त्या लिंकवर जा, तुम्ही पेमेंट करा, फी भरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली एका टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला आम्ही जॉईन करून घेऊ. याच्यामध्ये बघा तुम्हाला पॉलिटीच्या टेस्ट दिलेल्या आहेत, इकॉनॉमीच्या टेस्ट याच्यामध्ये ॲड झाल्यात आणि याच्यामध्ये अजून जॉग्राफीच्या पण टेस्ट ॲड झालेल्या आहेत. ठीक आहे. सो तुम्ही एनरोल करू शकता, अजूनसुद्धा टाईम आहे तुमच्याकडे. ठीक आहे. सो एनरोल करा, तुम्हाला एवढं सगळं यामध्ये भेटून जाणार आहे. ठीक आहे. सो आपण जाऊयात आता पुढच्या क्वेश्चनकडे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. 32nd क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज नॉट डिक्लेअर्ड अ क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिस ऑफ रेप्टाईल अँड ॲम्फिबियन ऑफ इंडिया. ओके, आधी पहिलं लक्षात घ्या की क्रिटिकली एंडेंजर्ड वगैरे काय असतं. ठीक आहे. तर हे जे आहे ना, क्रिटिकली एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट, वल्नरेबल. ठीक आहे. सो हा आहे ना, हा स्टेटस आहे. ठीक आहे, एखाद्या स्पेसिसला दिला जाणारा स्टेटस आहे. कोण देतं? IUCN देतं, IUCN. ठीक आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ठीक आहे. सो हे एक इंटरनॅशनल एजन्सी आहे. ही काय करते, प्रत्येक स्पेशीजला स्टडी करते आणि त्याच्यानंतर एका इयरला पर्टिक्युलरली रेड लिस्ट म्हणून एक डिक्लेअर करते. त्या रेड लिस्टमध्ये सगळ्या स्पेशीज आणि त्यांचे स्टेटस दिले असतात. एखादी स्पेशीज जर एक्सटेंड झाली असेल, पूर्ण अर्थवरती नाहीच आहे अवेलेबल, तर त्याला एक्सटेंड म्हणतात किंवा तसे स्टेटस दिले जातात. ओके, तर बघा याचा आन्सर काय आहे, बेंगॉल फ्लोरिकन. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. हा खूप आउट ऑफ द ब्ल्यू आलेला क्वेश्चन आहे. सो याच्याबद्दल जास्त गोष्टी लक्षात ठेवू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे एंडेंजर्ड वगैरे हे जे स्टेटस आहेत ते येतात कुठून? रेड लिस्टमधून. आणि जे रेड लिस्ट आहे ती रेड लिस्ट कोण डिक्लेअर करतं? IUCN डिक्लेअर करतं. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, पुढे जाऊयात. याच्याबद्दल जरा थोडीशी माहिती घेऊ. हे बेंगॉल फ्लोरिकन काय आहे? हे काय एक बर्ड आहे. ओके, आणि बाकीचं तर काय बघायची गरज नाही याच्यामध्ये. ओके, आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन आहे. जरी तुम्हाला रीड करायचं झालं तर एक्सप्लेनेशन रीड करू शकता तुम्ही. याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राबद्दल लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, एक ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणून एक स्पेशीज आहे. ती क्रिटिकली एंडेंजर्ड आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या नानाज सँच्युरीमध्ये सापडते, जे सोलापूरमध्ये. ओके, आणि कन्झर्वेशनसाठी काही स्कीम्स निघाल्यात. प्रोजेक्ट क्रोकोडाईल 1975ला, आणि ते घडियाळसाठी आपण चालवतो. ओके, पुढे बघा याच्यातून काय तुम्हाला फ्युचरमध्ये भेटू शकतात क्वेश्चन्स. तर क्रिटिकली एंडेंजर्ड बर्ड स्पेशीज एंडेमिक टू वेस्टर्न घाट्स कोणती आहे? ठीक आहे, तर आपण बघितलं ग्रेट इंडियन बस्टर्ड. विच ऑफ द फॉलोइंग क्रोकोडाईल स्पेशीज, मगर, सॉल्ट वॉटर, घडियाल, फाउंड इन इंडिया ॲज लिस्टेड ॲट लिस्ट कन्सर्न. तर याचं पण एकदा बघून घ्यायचा आन्सर आय गेस मगर आहे. ओके, पुढे जाऊयात. 33 क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्रॉनिम्स हॅज बीन यूज्ड बाय बायोलॉजिस्ट टू डिस्क्राईब द फॅक्टर्स दॅट थ्रेटन टू बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, खालीपैकी कोणता जे ॲक्रॉनिम आहे ते बायोलॉजिस्ट यूज करतात एखादी स्पेशीजला कोणते थ्रेट्स आहे ते दाखवण्यासाठी. ओके, सो याचा आन्सर आहे HIPPO, हिप्पो. ओके, तर याच्याबद्दल आपण जरासं माहिती काढून घेऊयात. ही जी हिप्पो टर्म आहे ती कोणी यूज केली होती पहिल्यांदा? विल्सन म्हणून एक बायोलॉजिस्ट आहे, त्यांनी यूज केली होती. ठीक आहे, आता हिप्पोचा फुल फॉर्म काय आहे? H फॉर हॅबिटेट लॉस्ट, I फॉर इन्व्हेजिव्ह स्पेसीज, P फॉर पोल्युशन, पुढचा P आहे पॉप्युलेशन ग्रोथसाठी, आणि O साठी आहे ओव्हर हार्वेस्टिंग. ओके, सो याच्यामध्ये इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणजे काय तुम्हाला सांगतो. इन्व्हेजिव्ह स्पेसीज असते की एखादी जी स्पेसीज आहे ती त्या एरियासाठी नाही आहे. ठीक आहे, त्या एरियातली नाही आहे, बाहेरून आले, पण हळूहळू त्या एरियाची ती पूर्ण बायोडायव्हर्सिटी ओव्हरटेक करते, हायजॅक करते. त्याला म्हणतात इन्व्हेजिव्ह स्पेसीज. जसं की आपल्या भारतामध्ये जे काँग्रेस ग्रास आहे, ज्याला आपण काँग्रेस ग्रास म्हणतो. ठीक आहे, तर ती इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहे. आता पुढे जाऊयात आपण की हे बाकीचे जे EIA, IUCN आणि EPA हे काय आहे. ठीक आहे, आपण याच्याबद्दल बोलूयात. तर EIA काय आहे? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. हे कधी करतो आपण असेसमेंट? जेव्हा एखादा नवीन प्रोजेक्ट आपण जेव्हा बनवतो, समजा डॅम बनवतो आहे किंवा रोड बनवतो आहे, हायवे, ब्रिज, तर त्याचा इम्पॅक्ट नेचरवरती काय होणार आहे त्या प्रोसेसचा, बांधकामाच्या प्रोसेसचा. तर त्याचं इव्हॅल्युएशन करतं, त्याचं असेसमेंट जे करतो आपण त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. ओके, पुढचं आहे IUCN. IUCNबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ठीक आहे, तर ही काय करते? रेड लिस्ट पब्लिश करते. त्याच्यामध्ये क्रिटिकल एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट, वल्नरेबल असे जे स्टेटस आहेत स्पेसीससाठी ते डिक्लेअर करते. ओके, पुढे आहे EPA, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी. यांचं काम काय आहे? ही एक US बेस्ड रेग्युलेटरी बॉडी आहे, युनायटेड स्टेट्सची एक बॉडी आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हिप्पोबद्दल तर आपण बोललेलो आहोतच. ओके, ठीक आहे, तर या क्वेश्चनबद्दल एक्स्ट्रा अजून काय करायची गरज नाही आहे, कारण की हा पण आउट ऑफ द ब्ल्यू आलेला क्वेश्चन आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, जर एन्व्हायरमेंटमधून एखादा क्वेश्चन येतो आहे तर तो एकतर स्टॅटिकमधून तरी असणार आहे, नाही तर खूपच आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन असणार आहे. जे तुम्ही जॉग्राफीमध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड वाचता तेच तुम्हाला इथं वाचायचं आहे, आणि एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. पुढचा बघा 34वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. म्हणजे रिन्युएबल एनर्जीमधला कोणता खालचा एक्झाम्पल आहे? तर बघा रॉक, कोल, मिनरल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस आणि जिओथर्मल एनर्जी.
आता बघा याच्यात तुम्हाला काय वाटतं, रिन्युएबल एनर्जीचा अर्थ काय असतो, जसं की विंड एनर्जी झाली, सोलार एनर्जी झाली, जी की संपू शकत नाही जनरली. ओके, जी आपण कितीही यूज केली तरी त्याचा काही एंड नसतो. ठीक आहे, ते रिन्यू होत राहते. सो त्याचा आन्सर आहे जिओथर्मल एनर्जी. सो बाकीचे जे आहेत त्या सगळ्या लिमिटेड रिसोर्सेस आहेत. ओके, जिओथर्मल एनर्जी काय असते, आपल्या अर्थमधली इंटरनल हीट आहे त्याला आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो त्याचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, त्याला म्हणतात जिओथर्मल एनर्जी. आणि त्याची काही एंड नसतं, म्हणजे जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंत अर्थमध्ये हीट आहे. ओके, सो आपण ते रिन्यू करत करत वापरू शकतो. बघा रॉक कोल म्हणजे काय, दगडी कोळसा, तो आपल्याला माहिती आहे लिमिटेड आहे. पेट्रोलियम लिमिटेड आहे, आपल्याला माहिती आहे किती शॉर्टेज सुरू आहे सध्या भारतामध्ये. ठीक आहे ना. नॅचरल गॅस लिमिटेड आहे. जिओथर्मल रिन्युएबल आहे. ठीक आहे, रिन्युएबलचे अजून काय एक्झाम्पल्स आहेत, सोलार एनर्जी, विंड एनर्जी. ओके, पुढे बघा 35वा प्रश्न आहे हा. ॲज पर हजार्डियस्ट वेस्ट रूल्स 2008 दी डॅश शाल बी द नोडल मिनिस्ट्री टू डील विथ द ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ द हजार्डियस वेस्ट अँड ग्रँड परमिशन फॉर ट्रान्झिट ऑफ द हजार्डियस वेस्ट थ्रू एनी पार्ट ऑफ इंडिया. याचा अर्थ काय, तर या ॲक्टनुसार कोणत्या मिनिस्ट्रीची जबाबदारी आहे की एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जे हजार्डियस वेस्ट आपण ट्रान्सपोर्ट करतो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर, तर त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोणत्या मिनिस्ट्रीची आहे. ठीक आहे, तर याचं आन्सर आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हा पण आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस करत नाही. बाकीचे जे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट्स आहेत ना, पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे, त्याच्यावर आपण जरा इन डिटेल बोलूयात. अशा एन्व्हायरमेंट खूप फॅक्च्युअल आहे, याच्यामध्ये जास्त काही कन्सेप्ट नाही आहेत. ओके, सो जे पण काही आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन आहेत, कारण की जे तुक्का मारण्यासारखे किंवा एकदम फॅक्च्युअल आहे, त्याच्यावर आपण जास्त काही डिस्कस नाही करू शकत. ओके, हा बघा पुढचा क्वेश्चन 36 क्वेश्चन आहे हा. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग रिगार्डिंग द फूड सिक्युरिटी बिल 2013. Okay, the bill provides food safety benefits to the 50% of urban population and 75% of the rural population. पुढचं स्टेटमेंट आहे, बेनिफिशरी विल बी प्रोव्हाइडेड राईस ॲट ₹3 पर kg, कोर्स ग्रेन्स ॲट ₹1 पर kg अँड व्हीट ॲट ₹2 पर kg पर मंथ. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट. ठीक आहे, दोन्ही इनकरेक्ट आहेत. हा पण सुपर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस नाही करत. ओके, जर तुम्हाला रीड करायचं असेल तर हे एक्सप्लेनेशनची PDF मी पाठवेनच टेलिग्रामवरती, तर तुम्ही डाउनलोड करा आणि रीड करा. ओके, पुढचा क्वेश्चन 37th. द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इन प्रॉमिनन्स इन वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी प्रेझेंटेड इन डॅश. ठीक आहे, कोणत्या साली सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी टर्म आहे ती पहिल्यांदा आपण चर्चेत आली होती, तर याचा आन्सर आहे 1980ला. ठीक आहे, याच्याबद्दल बघून घ्या. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी 1980 पब्लिश जॉईंटली बाय IUCN. हे बघा IUCN, ENEP आणि WWF, की 1980मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजीमध्ये त्याचं ॲक्च्युअल ओरिजिन झालेलं. ओके, पुढचा क्वेश्चन 38 क्वेश्चन. व्हॉट इज इंडियाज पोझिशन इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्स रिलीज्ड इन 2020. ओके, हा प्रश्न आहे 2025चा. 2020च्या इंडेक्सबद्दल क्वेश्चन आला आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे 117. ठीक आहे, आपले SDG गोल्स, आणि ही लिस्ट आहे ना 117 म्हणजे आपण खाली आहोत खूप, याचा अर्थ असा आहे. तर बघूयात SDG इंडेक्स काय असतं. पब्लिश्ड बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क SDSN. ठीक आहे, इंडिया रँक्ड 117 आउट ऑफ 166 कंट्री. याच्यामध्ये काय असतं, आपले 17 SDGचे गोल्स असतात, त्याच्यावरून हे ट्रॅक केलं जातं. आणि हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते आपल्याला 2030पर्यंत अचीव करायचं आहे. आता याच्याबद्दल बघा इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये काय आहे. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची इंडिया इंडेक्स आहे, एक इंडिया पण स्वतःचा इंडेक्स काढतो नीती आयोगमधून. याच्यामध्ये इंडियाच्या स्टेट्सची रँकिंग दिली जाते आणि याच्यामध्ये बघा केरला जी आहे ती कन्सिस्टंटली टॉप आहे. की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये जे 17 टार्गेट्स आहेत ना, ते नंबर वाईज विचारतात. म्हणजे पहिल्या नंबरवर कोणतं टार्गेट आहे, दुसऱ्या नंबरवर कोणतं टार्गेट आहे, असं पण कधी कधी MCQ विचारतात. सो हे 17 जे टार्गेट्स आहेत ते तुम्ही सिक्वेन्समध्ये पाठ करा, असं मी सजेस्ट करेन. हाय चान्सेस आहेत की विचारू शकतात. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, इथून इकॉनॉमी सुरू होऊन जाते. 39th क्वेश्चन. ठीक आहे, आता इथून आपण थोडंसं इनडेप्थ ॲनालिसिस करूयात. इकॉनॉमिक ग्रोथ इज इन्क्रीज इन आउटपुट ओनली. हे स्टेटमेंट कोणी दिलं, तर त्याचा आन्सर आहे प्रोफेसर किंडलबर्गर. ओके, तर याच्याबद्दल आपण जरासं अजून बघूयात. सो यांनी काय केलं होतं, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याच्याबद्दल त्यांनी डिटेल्ड स्टडी केलं होतं. ग्रोथ म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय. डेव्हलपमेंटचा अर्थ असतो विकास. ओके, आणि ग्रोथचा अर्थ असतो वृद्धी. वृद्धी म्हणजे फक्त वाढ झाली आहे, आणि डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल त्यांचा विकास झाला आहे. तर ठीक आहे, तर यांचं म्हणणं होतं की जेव्हा आपण म्हणतो की ग्रोथ झाले, त्याचा अर्थ असा असतो की फक्त तुमचं GDP वाढतो आहे किंवा तुमचं फक्त आउटपुट वाढतं आहे. ओके, आणि डेव्हलपमेंटचा अर्थ असा असतो की तुमचं म्हणजे ओव्हरऑल कंट्री खूप जास्त प्रोग्रेस होते. ओके, जसं इंडियाचं एक्झाम्पल घ्या. आपण म्हणतो इंडिया इज टॉप GDP रँकिंगमध्ये येतो आपण. ठीक आहे, आपण म्हणणार जगातली सगळ्यात तिसरी मोठी इकॉनॉमी बनायचं आपल्याला, पण ते फक्त GDPच्या टर्ममध्ये येतं. ठीक आहे, आणि आपण फक्त ग्रो करतो आहे, आपण डेव्हलप होत नाही आहे.
कारण की आपली अजून पण बघितली पर कॅपिटल इन्कम ती खूप कमी आहे. ठीक आहे, आपली जी आपला जो डॉलरच्या अगेन्स्टमध्ये जो रेट आहे तो खूप कमी आहे. ठीक आहे, तर त्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ म्हणू शकतो, पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नाही म्हणू शकत. कळते तुम्हाला? सो हा डिफरन्स आहे इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये. याचं सगळ्यात करेक्ट एक्झाम्पल आपलं इंडियाचं आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा 40th क्वेश्चन बघा काय याच्यात दिलं आहे. कन्सिडरिंग द इकॉनॉमिक चेंजेस इन इंडिया आफ्टर ग्लोबलायझेशन, ट्रिकल डाऊन थिअरी इज प्रिसाइजली ॲप्लिकेबल टू इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे, द हाय ग्रोथ रेट ऑफ इंडियन इकॉनॉमी आफ्टर ग्लोबलायझेशन इस्पेशली इन 2005 पोजेस अ क्वेश्चन अबाउट ॲप्लिकेशन ऑफ ट्रिकल डाऊन थिअरी. जी ट्रिकल डाऊन थिअरी आहे ती इंडियाच्या ग्रोथसाठी एकदम परफेक्टली बसते. ठीक आहे, मॅच होते. आणि याच्यात दिलं आहे की 2005 नंतर जे ग्लोबलायझेशन झालं त्याच्यामुळे ट्रिकल डाऊन थिअरी भारतात ॲप्लिकेबल होईल की नाही हा पण याच्यावर क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हे दोन स्टेटमेंट एकमेकांचे अपोजिट आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपण बघूयात की ट्रिकल डाऊन थिअरी काय असते. तर एक देश आहे, त्या देशामध्ये काय करायचं, पहिले मोजक्या लोकांकडे खूप संपत्ती द्यायची. ठीक आहे, मोजक्या लोकांना पैसे कमवू द्यायचे, लेट देम अर्न द शीट मनी आउट ऑफ देम. आणि त्याच्यानंतर काय होईल, ते जेव्हा नवीन जॉब्स क्रिएशन करतील, नवीन कंपनी टाकतील, नवीन फॅक्टरीज टाकतील, तेव्हा काय होतील, लोक त्या कंपनीमध्ये कामाला जातील. ओके, आणि जी यांच्याकडे संपत्ती होते ती खाली जाऊन अशी ट्रिकल होऊन खालच्या जे खालचा तबका आहे लोकांचा त्यांच्यापर्यंत ती अमाऊंट पोचेल. ठीक आहे, तर याला म्हणतात ट्रिकल डाऊन थिअरी. ओके, सो यांचं पहिल्याच्यात बघा काय दिलं यांनी, की ही जी ट्रिकल डाऊन थिअरी ती इंडियासाठी तंतोतंत ॲप्लिकेबल होते असं म्हणतं आहे. तर आपण आता पण बघा की 2-3च जण आहेत. ठीक आहे, इंडियामधले रिचेस्ट पीपल, अदानी आणि अंबानी, त्यांच्याकडे बेमाप पैसा आहे. पण आजपर्यंत पण त्यांची वेल्थ खाली ट्रिकल डाऊन झाले का? नाही झाले ना. ट्रिकल डाऊन थिअरी इंडियासाठी बनलेलीच नाही आहे त्यासाठी. तर यांचं म्हणणं आहे की ट्रिकल डाऊन थिअरी जी आहे ही इंडियासाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, जे की खूप चुकीचं आहे. आणि पुढचं यांनी दिलं की ट्रिकल डाऊन थिअरी आपल्या ग्लोबलायझेशननंतर झालेल्या ग्रोथ रेटवरती क्वेश्चन उभं करतं. तर हे करेक्ट आहे. ठीक आहे, ग्लोबलायझेशन झालं, इंडियाची ग्रोथ झाली, भयानक पैसा एक्सपोर्ट वाढला, आपला सगळं झालं, पण पैसे मोजकेच लोकांच्या हातात आले ना. गरीब तर गरीबच राहिला. गरीबाला काय फरक पडतो, ग्लोबलायझेशन होऊ दे नाही तर नाही होऊ दे, त्याच्या घरात तर तेवढेच पैसे येणार होते ना. सो ट्रिकल डाऊन थिअरी तशी काम नाही करत. ठीक आहे, सो ट्रिकल डाऊन थिअरी हा खूप काय म्हणतात इमॅजिनरी आणि खूप असा रोज टिंटेड रिव्होल्युशन टाईप आहे, जे की रिअल वर्ल्डमध्ये काम करत नाही. ठीक आहे, एखादा कॅपिटलिस्ट आहे तो कधीच त्याची संपत्ती खाली देणार नाही. ओके, पुढे बघूयात आपण. हे बघा इथं पण ट्रिकल डाऊन थिअरीबद्दल सेमच लिहिलेलं आहे. ओके, तुम्ही एकदा रीड करू शकता, मी जे एक्सप्लेन केलं आहे तेच आहे इथं, बाकी एक्स्ट्रा काहीच नाही आहे. पुढे जाऊयात आपण. 41वा प्रश्न. याच्यात बघा काय लिहिलं आहे. अबाउट 40% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द डेव्हलपिंग वर्ल्ड डिड नॉट बेनिफिटेड फ्रॉम इकॉनॉमिक ग्रोथ ड्युरिंग द 1950s अँड 1960s. हू मेड दिस स्टेटमेंट. हे पण एका इकॉनॉमिस्टचं मत आहे. ठीक आहे, तर हे कोणी दिलं आहे असं त्यांनी विचारलं आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. याचा आन्सर आहे रॉबर्ट मॅकनमारा. बघा 1950s आणि 1960sमध्ये काय होतं, ग्लोबल डेव्हलपमेंट होती ना ती ट्रिकल डाऊन थिअरीवरती खूप रिलाय राहिली होती, की यांना वाटलं की ट्रिकल डाऊन होऊन जाईल. ठीक आहे, पण तसं झालं नाही. कारण की अगेन कॅपिटलिस्ट असतात, ते त्यांच्या डोक्यात क्लिअर असते की आपल्याला पैसा कमवायचा, द्यायचं काहीच नाही आहे पुढे. ओके, सो ट्रिकल डाऊन थिअरीबद्दल यांच्यावर खूप रिलाय झाले आणि त्याच्यामुळे जास्त डेव्हलपमेंट झालं नाही. ठीक आहे, आणि हेच मत होतं कोणाचं, मॅकनमाराचं. चार्ल्स किंडलबर्ग आपण याच्याबद्दल बोललो आहे. यांनी डेव्हलपमेंट आणि ग्रोथबद्दल थोडंसं त्यांनी बायफर्केट केलं होतं आणि खूप चांगला स्टडी केला होता. ठीक आहे, पुढे ऑप्शन आहे आपला जीन ड्रेज यांनी, आणि आपला इकॉनॉमिस्ट होता इंडियन इकॉनॉमिस्ट अमर्त्य सेन. त्यांनी इंडियन पॉवर्टीवरती खूप स्टडी केलं होतं आणि नरेगा स्कीमबद्दल त्यांनी खूप जास्त ऑथर केलं होतं, खूप जास्त लिहून ठेवलं होतं. ओके, ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट म्हणजे काय, इन टर्म्स ऑफ रुपीज. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ रुपीज किती एखादं पॉवर्टीमध्ये आहे ते, आणि रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे एखाद्या जो पॉवर्टी लाईनच्या वरती आहे त्याच्या रिलेटिव्हली तो किती खाली आहे त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह पॉवर्टी. ओके, पण 42nd क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इंडियन नॅशनल मिशन वॉज नॉट इन्क्लुडेड इन नॅशनल क्लायमेट ॲक्शन प्रोग्राम. ओके, सो क्लायमेट ॲक्शन प्रोग्राममध्ये कोणता नव्हता असं विचारलं आहे आणि त्याचा आन्सर आहे नॅशनल हेल्थ मिशन. सो हा जो नॅशनल ॲक्शन प्लॅन आहे ऑन क्लायमेट चेंज हे 2008मध्ये सुरू झाला होता. ठीक आहे, आणि याचे 8 मिशन्स आहेत, कोर मिशन्स, ते तुम्ही खाली रीड करून घ्या. ओके, 43वा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिझन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ पॉवर्टी इवन आफ्टर 7 डिकेड्स ऑफ इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. ठीक आहे, आता बघूयात. म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष होऊन गेलेत तरी पण भारतामध्ये जी दारिद्र्य आहे ते असण्याचं कारण काय आहे. ठीक आहे, तर बघा इथं सेंटेन्स वाचूयात आपण. मोर डिपेंडन्सी ऑफ इकॉनॉमी ऑन ॲग्रिकल्चर सेक्टर. ठीक आहे, ॲग्रिकल्चरवर असणारा भर. शॉर्टेज ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे आपला त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट नाही आहे. ओके, पुढचं ऑप्शन आहे हाय ग्रोथ रेट ऑफ ॲग्रिकल्चर इन कम्पॅरिझन विथ डेव्हलप्ड कंट्रीज. ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याकडे ॲग्रिकल्चरमध्ये हाय ग्रोथ आहे. ओके ओके, सो भारताची इकॉनॉमी ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे का, तर हो आहे. ठीक आहे,
पुढचं बघा, शॉर्टेज ऑफ एम्प्लॉयमेंट इन अपॉर्च्युनिटीज इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स. ठीक आहे, हे पण तेवढंच करेक्ट आहे. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे खूपच कमी आहे. आपल्याला आता वाटतं की आपले जे फोन्स आहेत ते इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतात. ठीक आहे, तर ते इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही, ते इंडियामध्ये असेंबल होतात. ठीक आहे, आपल्याला वाटतं OnePlusचा फोन आपण वापरतो, विवो, ओप्पो, हे जे आहेत ना, हे मॅन्युफॅक्चर्ड इंडियामध्ये होत नाही. याचे पार्ट्स बाहेर मॅन्युफॅक्चर होतात, ते भारतात येतात आणि भारतात असेंबल होऊन आपल्याला वाटतं की भारतात मॅन्युफॅक्चर झालं आहे. ठीक आहे, तर ते चुकीचं आहे. ते आहे भारतामधलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूपच खालावलेलं आहे सध्या तरी. ओके, जे टाटाच्या कार्स वगैरे होतात मॅन्युफॅक्चर तेवढ्या पुरतंच, म्हणजे मोजकेच आहेत. तर हे पण करेक्ट आहे की एम्प्लॉयमेंट आहे ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कमी आहे. का? कारण की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स कमी आहे. ओके. तिसरं, हाय ग्रोथ रेट ऑफ ॲग्रिकल्चर इन कम्पॅरिझन विथ डेव्हलप्ड कंट्रीज. भारताचं ॲग्रिकल्चरची ग्रोथ कमी आहे. ठीक आहे, जरी ॲग्रिकल्चर सेक्टर सगळ्यात मोठा सेक्टर असला इकॉनॉमीमधला, तरी ॲग्रिकल्चर सेक्टर हा हेवी ग्रोथमध्ये नाही आहे. ओके, सो हे कॉन्ट्रडिक्शन आहे. सो सी चुकीचं आहे आणि ए आणि बी बरोबर आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असणार आहे माझं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरवरती आपली इकॉनॉमी डिपेंडेंट आहे आणि त्याच्यामुळेच आपले पॉवर्टी खूप आहे इंडियामध्ये, कारण की ॲग्रिकल्चर सेक्टरमधून एकतर आउटपुट भेटत नाही आपल्याला. ओके, आणि दुसरं म्हणजे टर्म येते डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणून. त्याचं मराठी नाव मला माहिती नाही, पण त्याचा अर्थ असा असतो की समजा 1 गुंठ तुमच्याकडे शेती आहे, तर तिथं गरज आहे 2 माणसांची काम करायला, पण तिथं करतायत फॅमिलीमधले 4 जणं. ठीक आहे, तर आउटपुट तेवढंच राहिलं ना, पण 2 जणं एक्स्ट्रा काम करत आहेत. ठीक आहे, मग ते 2 जणं जर दुसऱ्या सेक्टरमध्ये जाऊन काम करू शकले असते, ते इथे येऊन काम करत आहेत. ठीक आहे, तर त्याला म्हणतात डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. ओके, आपल्याला वाटतं की हे एम्प्लॉईड आहेत, पण ते एम्प्लॉईड नसतात. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊयात. पुढचा 44th क्वेश्चन, प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेड अंडर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम कोणता होता? तर याचा आन्सर आहे न्यूट्रिशन सप्लिमेंट प्रोग्राम आणि हेल्थ चेकअप प्रोग्राम. ओके, वर्ल्ड वर्कर्स ट्रेनिंग आणि जेंडर इनइक्वॅलिटी याचा चाइल्डशी काही संबंध नाही, चाइल्ड डेव्हलपमेंटशी काही संबंध नाही. ओके, सो ए आणि बी हे आन्सर आहे याचं. हे पण आउट ऑफ द ब्ल्यू क्वेश्चन होता, पण कॉमन सेन्सने सॉल्व्ह होऊ शकत होता. ओके, सो हे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस जे आहे ICDS, ते 1975मध्ये सुरू केलं होतं 2 ऑक्टोबरला. ओके, याच्यामध्ये बघा 6 कोर सर्व्हिसेस दिले जातात, ते तुम्ही रीड करू शकता. पुढचा प्रश्न बघू आपण. 45 याच्यामध्ये बघा परत सेन्ससवरती प्रश्न आलेला आहे. सेन्ससचे डिटेल नोट्स तुम्हाला ग्रुपमध्ये टाकेन. ओके, त्याने विचारले ॲज पर 2011 सेन्सस 13% ऑफ द टोटल अर्बन पॉप्युलेशन ऑफ कंट्री वॉज लिव्हिंग इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इन 2011. ओके, म्हणजे 13% जी अर्बन पॉप्युलेशन होती ती यापैकी कोणत्या सिटीमध्ये राहत होती. ओके, तर याचा आन्सर आहे ACD, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली, चेन्नई नाही. ओके, अगेन फॅक्च्युअल क्वेश्चन होता, याचं मी डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे. ओके, 2011च्या सेन्ससबद्दल. पुढचा प्रश्न हा पण 2011च्या सेन्ससवरती आहे. ॲज पर सेन्सस 2011 इंडियाज पॉप्युलेशन पर्सेंटेज इज डॅश ऑफ द टोटल ग्लोबल पॉप्युलेशन. म्हणजे भारताची पॉप्युलेशन आहे ती ग्लोबलच्या पॉप्युलेशनच्या किती % होती. ओके, त्याचा आन्सर आहे 17.5%. ओके, फॅक्च्युअल आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही. पुढचा प्रश्न बघूयात. 47th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन रिलेशन विथ इंडियाज नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे स्टेबलायझिंग द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री बाय 2050 विथ मॅक्सिमम 2 चिल्ड्रन्स नॉर्म. दुसरं ऑप्शन आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन. तिसरं ऑप्शन आहे रिडक्शन इन द इन्फंट मोर्टॅलिटी रेट बिलो 30% पर 1000. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे ओनली बी इज करेक्ट, म्हणजे फक्त हे करेक्ट आहे. ओके, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, हा प्रश्न कॅन्सल झाला होता, याच्याबद्दल आपण काय जास्त बोलत नाही आहे याच्याबद्दल. ओके, हे बघा, हा प्रश्न आहे इंडेक्सवरती. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज कंपोजिट इंडेक्स ऑफ हेल्थ, एज्युकेशन, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट व्हेन दी अबव 4. दुसरं स्टेटमेंट आहे when the above 4 factors are considered together, inequality in women and men has adverse impact on human development index. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे बोथ A and B आर करेक्ट. जो हा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे ना, हा कशाने बनतो? हेल्थ, एज्युकेशन, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट या फॅक्टर्सवरून आपला हा इंडेक्स तयार होतो. ओके, तर हे फॅक्च्युअली करेक्ट आहे. पुढचं, हे जेव्हा फॅक्टर आपण लक्षात ठेवतो त्याच्यानंतर वुमेन आणि मेनमध्ये जे जेंडर गॅप आहे ते आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट दिसतो. ठीक आहे, तर हे पण करेक्ट आहे. हे तर खूप म्हणजे कसं म्हणतात त्याला, ब्रॉडली रिटर्न केलेलं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आणि कन्सेप्च्युअली करेक्ट आहे. जर तुमचं जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स खाली आहे तर ऑब्व्हियसली तुमचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण खालीच असणार आहे. ठीक आहे, तर त्याचा इम्पॅक्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर पडतो. ठीक आहे, ते सिम्पल होतं.
सो HDI आणि GDI बद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हे तुम्ही यूज करू शकता तुमच्या पुढच्या प्रिलिमसाठी. एकदा रीड करून ठेवा. ओके, पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 50. विच ऑफ द फॉलोइंग वॉज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ 20 पॉईंट प्रोग्राम अनाउन्स्ड इन जून 26, 1975. ओके, पहिलं त्यांचं स्टेटमेंट आहे इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आणि दुसरं स्टेटमेंट आहे टू हेल्प द पीपल लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे पॉवर्टी एलिव्हेशनसाठी. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे बोथ आर करेक्ट. ओके, जर 20 पॉईंट प्रोग्राम असेल त्याच्यापैकी हे दोन तर असू शकतातच त्याच्यामध्ये. 1975 बद्दल बोलतो आपण. ठीक आहे, 1975मध्ये इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या, त्या प्राईम मिनिस्टर होत्या आपल्या इंडियाच्या. ठीक आहे, तर इंदिरा गांधींनीच पहिल्यांदा गरिबी हटवचा नारा लावला होता. ठीक आहे, तर पॉवर्टीबद्दल तर त्यांनी काम केलं होतं. ठीक आहे, आणि पॉवर्टीमध्येच एक टर्म येते तुमची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, तर हे तुम्ही कॉमन सेन्सने असं सॉल्व केलं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर यायलाच पाहिजे असं नाही, थोड्याशा कॉमन सेन्सनी गोष्टी तुम्ही सॉल्व करायला शिकलं पाहिजे. ओके, हे बघा, ही जनरल सायन्सचे क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा करायची गरज नाही. जनरल सायन्स आहे ना, तुम्ही हे एक्सप्लेनेशन खाली वाचून घ्या. ठीक आहे, तर तुम्ही हे एक्सप्लेनेशन एकदा वाचा, आणि जर याच फॉर्म्युल्यावरती किंवा याच्या रिलेटेड एखादा क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्ही तो डायरेक्टली सॉल्व करू शकता. मी इथं हे पर्टिक्युलर जनरल सायन्सचे क्वेश्चन एक्सप्लेन नाही करत. ओके, सो हा जनरल सायन्सचा क्वेश्चन होता. पुढे बघा, इन द नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स, हा पण सोडा, हा पण जनरल सायन्सचा क्वेश्चन होता. रेजिस्टन्स काढायचं होतं. पुढचं बघा, विच ऑफ द फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग कोलिजन, तर याचा आन्सर आहे मोमेंटम कन्झर्व होतो. तर याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ते तुम्ही रीड करून घ्या, याच्यामध्ये काही एक्स्ट्रा सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे, 54th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्म्स दॅट द युनिवर्स इज नॉट स्टॅटिक बट एक्सपांडिंग. युनिवर्स एक्सपांड होते, याचं काय प्रूफ आहे? तर याचा त्यांनी आन्सर दिलं होतं रेड शिफ्ट इन लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट गॅलेक्सीज. ठीक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, याला आपण डॉपलर इफेक्ट म्हणतो. ते एवढं लक्षात ठेवा की जे एक्सपान्शन आहे युनिवर्सचं ते दिलं होतं बिग बँग थेरीमधून. ओके, तर ते एवढं लक्षात ठेवा. पुढे बघूयात 55 क्वेश्चन, न्यूट्रिनो पार्टिकल इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ काय, कोणत्या डीकेमधून न्यूट्रिनो हा पार्टिकल निघतो, तर याला आहे बीटा डीके. ओके, सो बीटा डीके काय असतं बघा, टाईप ऑफ रेडिएक्टिव्ह डीके वेअर द न्यूट्रिनोज टर्न इनटू प्रोटॉन, आणि वाईस वर्सा पण होतं, म्हणजे प्रोटॉन हा न्यूट्रिनोमध्ये पण कन्वर्ट होतो. ठीक आहे, अँड इनसाइड अन अनस्टेबल न्यूक्लियस. पुढे बघा 56th क्वेश्चन, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑन विस्कॉसिटी ऑफ गॅसेस. हे तुमचं चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे, आपण फ्लुइड मेकॅनिक्स वाचतो, आपण त्याच्यामध्ये हे सगळं आपण शिकतोच आहे. ओके, सो गॅसच्या विस्कॉसिटीवर टेम्परेचरचा काय फरक पडतो, जर टेम्परेचर वाढवलं तर विस्कॉसिटी काय होते. सो गॅसमध्ये विस्कॉसिटी टेम्परेचरसोबत वाढत जाते. ओके, इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. स्टोमॅटा विल ओपन इफ देअर इज अन अक्युम्युलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन गार्ड सेल्स. याचा आन्सर काय असणार आहे, पोटॅशियम. 50th क्वेश्चन बघा, सिट्रस कॅन्कर इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग पॅथोजन. ठीक आहे, हा एक डिसीज आहे, तो कोणत्या पॅथोजनमुळे होतं यांनी विचारलं आहे, आणि ते होतं बॅक्टेरियामुळे. हा एक प्लांटवरती येणारा, ट्रीजवरती येणारा एक रोग आहे. ठीक आहे, तर ते कशामुळे होतं ते एकदा वाचून घ्या. ठीक आहे, याचा बॅक्टेरिया नाव आहे, बॅक्टेरियाचं इथं नाव पण दिलेलं आहे खाली. ओके, हे बघा, इथे बॅक्टेरियाचं नाव आहे, एकदा चेक करून घ्या. बघा 59th क्वेश्चन, हा पण एकदम कोर बायोलॉजीचा प्रश्न आलेला आहे तुमच्यासमोर. सो एकदा हा रीड करून घ्या. ठीक आहे, खूप फॅक्च्युअल प्रश्न येतात कधी कधी सायन्समध्ये पण, तो ते तुम्ही तुमच्या लेवलवरती मॅनेज करा. हा बघा पुढचा 60th क्वेश्चन, द कॅटेगरीज ऑफ स्केलरेट्स आर डॅश. आता हा पण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याचं पण तुम्ही खाली एक्सप्लेनेशन वाचून घ्या. ओके, पुढे बघा, हा पण सायन्सचाच क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हार्मोन्स रेग्युलेट मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, तर कोणत्या हार्मोन्सनुसार हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे होतं, रेग्युलेट होतं, तर त्याचा आन्सर आहे हे. ठीक आहे, FSH, LH, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके, तर खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही रीड करून घ्या. ओके, 62nd क्वेश्चन, फ्लॉवर्स, लीव्स अँड सीड्स ऑफ विच ऑफ द प्लांट्स आर यूज टू प्रिपेअर नार्कोटिक्स इन मॅरिज्वाना. मॅरिज्वाना म्हणजे काय, गांजा, जे पितात नशेडी लोक, मॅरिज्वाना तो असतो गांजा. ओके, तर तो कशापासून बनवतात, कोणत्या झाडापासून बनवतात असं विचारलं, त्याचा आन्सर आहे कॅनॅबिस सटायवा. ओके, सो हे बघा, इथं प्रत्येक झाडाचं काय यूज होतो, कुठे यूज होतो, हे सगळं इथं दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा 63rd क्वेश्चन, द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इन 1990s वॉज. ठीक आहे, पहिलं दिलं यांनी टू आयडेंटिफाय 20,000 to 25,000 जीन्स इन ह्युमन. दुसरं स्टेटमेंट आहे डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ 5 बिलियन बेस पेअर्स इन DNA. तिसरं स्टेटमेंट दिलं टू इनकॉर्पोरेट न्यू जिनॉमिक्स नॉलेज इन टू रिसर्च अँड मेडिसिन. आणि चौथं स्टेटमेंट दिलं टू डेव्हलप क्लोनिंग ऑफ ॲनिमल. ठीक आहे, हे तर बघा, क्लोनिंग ऑफ ॲनिमल तर तसं बॅन आहे.
ठीक आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये क्लोनिंग बॅन आहे. सो सी तुम्ही एलिमिनेट केला सेफली आणि तुमच्याकडे हे 3 ऑप्शन उरले. कुठेही तुक्का मारा, यू आर गुड टू गो. ओके. सो याचा आन्सर आहे ए. 20,000 ते 25,000 जीन्स ह्युमन बिंग्समध्ये आयडेंटिफाय करायच्या. ठीक आहे. हे याचं प्रोजेक्टचं एम होतं. पुढे बघा, याच्याबद्दलच खूप जास्त डिटेल इथं दिलेले आहेत. ओके. सो तुम्ही एकदा ते वाचून घ्या. 64मध्ये बघा, इन प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड विच इज द इनिशियल कोड फॉर एन फॉर्मिल मेथोइनिन. ओके. सो याचा आन्सर जर तुम्हाला माहिती आहे तर गुड, नसेल माहिती तर तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. याचा आन्सर आहे AUG ऑग. सो इथं त्याचं एक्सप्लेनेशन एकदा वाचून घ्या. पुढचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डज नॉट इन्व्हॉल्व यूज ऑफ कार्बन इन एनी फॉर्म ऑफ एनर्जी प्रोडक्शन? वूड, बायोगॅस, थर्मल, जिओथर्मल सोर्स अँड कोल. सो याचा आन्सर काय असणार आहे? ऑब्व्हियसली आपण आधी पण हाच प्रश्न रिपीट झाला या सेम क्वेश्चन पेपरमध्ये, जिओथर्मल रिसोर्स. ओके. याच्यामध्ये आपण कुठेच कार्बन यूज करत नाही, फक्त हीटचा वापर करतो अर्थच्या आणि त्याच्यापासून डायरेक्ट एनर्जी बनवतो. ओके. पुढे बघा, 66th क्वेश्चन, विच केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन Mg अँड Cl ॲटम्स ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड ऑफ MgCl2? मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो? जर तुम्हाला माहिती आहे तर ठीक आहे, नसेल माहिती तर यू कॅन लिव्ह द क्वेश्चन. ओके. याचा आन्सर आहे बी, आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. 67th क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूट ऑफ वूल इन द प्रोडक्शन ऑफ कमर्शियल फायबर्स? कमर्शियल फायबर्समध्ये वूलचा सबस्टिट्यूट म्हणून काय वापरलं जातं? त्याचा आन्सर आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ओके. सो याचं प्रोनाऊन्सिएशन कठीण आहे, पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ओके. सो याच्याबद्दल इन्फॉर्मेशन इथं खाली दिलेली आहे. करंट अफेअरमधून आला असेल हा क्वेश्चन आय गेस. सो एकदा रीड करून ठेवा. सो हा पण तुमचा मेडिसिन्सवरती प्रश्न होता. इथं बघा, प्रत्येक गोळीबद्दल दिलेलं आहे की पॅरासिटामॉलचं काय काम आहे, पेनिसिलिनचं काय काम आहे, बेनिड्रिलचं काय काम आहे, वगैरे वगैरे तुम्ही रीड करून घ्या. ओके. 69th क्वेश्चन, इथे यांचे केमिकलचे नावं आहेत आणि इथं त्यांचे जनरल नाव आहेत, ते आपल्याला ते मॅच करायचे आहेत. ओके. सो याचा आन्सर बघा हे आहे. ठीक आहे. एकदा रीड करून घ्या यांचा अर्थ काय असतो. इथं खाली एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. पुढचा पण प्रश्न बघा, सायन्सवरतीच आहे. द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अँड देअर रिस्पेक्टिव्ह मास रेशोज आर. इथं बघा, इथं त्यांनी त्यांचं नावं दिलेत आणि त्यांचा रेशो दिला आहे. तर इथं बघा, कॉमन सेन्स लावूयात आपण. ट्राय म्हणजे 3, डिओ म्हणजे 2 आणि प्रो म्हणजे 1. ठीक आहे. हे तर कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. तर मग PR म्हणजे प्रोटियम, ड्यूट्रियम आणि ट्रिटियम म्हणजे 1, 2 आणि 3 असं असलं पाहिजे. तर 1, 2, 3 इथं दिलेलं आहे आणि हेच करेक्ट ऑप्शन आहे. ओके. सो 71st क्वेश्चनपासून इथं तुमचं पॉलिटी सुरू होतं आहे. सो हे पॉलिटीपासून जे समोरचे क्वेश्चन्स आहेत आपण ते पार्ट 3मध्ये कवर करू. पार्ट 3मध्ये तुमचा ही सिरीज संपून जाईल 2025च्या ॲनालिसिसची. आणि जर तुम्हाला 24च्या ॲनालिसिस हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आपण 2024 किंवा 23चं एकदा ॲनालिसिस करून घेऊयात. जाताना अजून एक अनाउन्समेंट सांगतो तुम्हाला. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी सांगितलं होतं, आपला जो प्रिलिम्स प्रॅक्टिस प्रोग्राम आहे PPP, सो याच्यामध्ये तुम्हाला बघा 10 सब्जेक्टच्या टेस्ट भेटतील. प्रत्येक टेस्टमध्ये 100 MCQ असतील. 3 तुम्हाला फुल लेंथ टेस्ट भेटतील. ओके. MPSC पॅटर्ननुसार. 2 तुम्हाला करंट अफेअरच्या टेस्ट भेटतील आणि तुम्हाला 6 महिन्याची करंट अफेअरची मॅगझिन भेटेल याच्यामध्ये. आणि या प्रोग्रामची प्राईस आहे 999 रुपीज. ओके. सो तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आम्ही एनरोल करू, जिथं तुम्हाला या सगळ्यांच्या PDF वगैरे तिथं भेटतील. ओके. हा प्रोग्राम फक्त ऑनलाईन प्रोग्राम होणार आहे, याचं ऑफलाईन काही सिग्निफिकन्स नाही आहे, फक्त ऑनलाईन होणार आहे. ओके. तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सगळं भेटेल. ओके. किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आमच्या मेन टेलिग्राम चॅनलला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथं तुम्ही पिन मेसेजमध्ये जा आणि तिथं याची परचेसची लिंक आहे. ओके. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, परचेस करू शकता. ओके. शेवटचे काही दिवस उरलेत, तुम्ही डायरेक्टली टेस्ट अटेम्प्ट करा. याच्यामध्ये जे याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुमचा एखादा चांगला बेस तयार होऊन जाईल. ओके. सो तुम्ही कन्सिडर करा या प्रोग्रामसाठी. आपण भेटूया या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके. बाय.